हे लांब शेपटीचे पोपट आहेत, किती वेगवेगळ्या कलरचे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आम्ही चाललेलो आहोत सिंगापूरमधील बर्ड पार्क पाहायला. तर याच्या आधी आम्ही बर्ड पार्क पाहिलेला आहे, पण तेव्हा अजून बर्ड पार्कचं काम चालू होतं. तर आज आम्ही जाणार आहोत. कशासाठी तर खारू सांगेल. खरं आपण कशासाठी जाणार आहे बर्ड पार्कला? पेंग्विन पाहण्यासाठी. खारूला पेंग्विन पाहायचं आहे आणि तिला खूप असं पेंग्विन पाहायची इच्छा झाली आहे. 1 महिनाभर झालं ती म्हणते की मला पेंग्विन पाहायचं आहे. सो आज तो दिवस उजाडलेला आहे. तर आज खारूला खास दाखवण्यासाठी आम्ही पेंग्विन पाहण्यासाठी बर्ड पार्कला चाललेलो आहोत. तर आजचा हा बर्ड पार्कचा व्हिडिओ कसा असेल हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग. बसने आपण सेरंगोनवरून अंगमोंग जाणार आहोत आणि अंगमोंग बर्ड पार्कला जाणार आहोत. तर आता आपण अंगमोंग आलेलो आहोत. तर हा आहे अंगमोंग एरिया. तर आता आम्ही बसने आलेलो आहोत अंगमोंग या एरियामध्ये, जिथे आम्ही 2 वर्ष आधी राहिलेलो होतो. सिंगापूरमध्ये पहिल्यांदा आम्ही या एरियात राहिलेलो. सो खूप छान वाटते मला. मी तर हा आहे अंगमोंग, जिथे आम्ही 2 वर्ष राहिलेलो. इथे काहीतरी बनवायचं चालू आहे, बघू आपण. तर रस्त्याच्या त्या साईडला आपलं बस स्टँड आहे. सो आता आम्ही रस्ता क्रॉस करत आहोत आणि त्यानंतर ना आपण बस स्टँडला जाणार आहोत. तर आता आपण अंगमोंग डायरेक्ट बर्ड पॅराडाईसला जाणारी बस पकडणार आहोत. तर आता आपण बस स्टँडला आलेलो आहोत आणि आपल्याला बस भेटलेली आहे. तर आता आपण फायनली बर्ड पॅराडाईस एरियामध्ये आलेलो आहोत. तर इथे साईडला बोर्ड पण लावलेला आहे बर्ड पॅराडाईस म्हणून. तर आपण पोहोचलेलो आहोत बर्ड पार्कच्या एरियामध्ये. तर सेरंगोनवरून बर्ड पार्कपर्यंत येण्यासाठी आपल्याला 1.5 तास लागलेला आहे. तर 1.5 तासाचा प्रवास करून आता आपण पोहोचलेलो आहोत. सर्वांचे स्वागत आहे जगातील सर्वात सुंदर अशा सिंगापूरमधल्या फेमस बर्ड पॅराडाईसमध्ये. इथे तुम्हाला हजारो सुंदर बर्ड्स पाहायला मिळणार आहेत. सो लेट्स एक्सप्लोर. एंट्री करताच एकदम जंगलसारखा फील येतो. एव्हरीवेअर बर्ड्स, ग्रीनरी आणि पीसफुल इन्व्हायरमेंट. इट फील्स लाईक यू आर इनसाइड अ नेचर. तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. सगळीकडे हिरवीगार झाडे दिसत आहेत. तर आता आपण बर्ड पॅराडाईसमध्ये एंटर करणार आहोत. तर बर्ड पॅराडाईसमधलं तिकीट आहे मोठ्यांसाठी $40 आणि लहान मुलांसाठी 3 वर्षाच्या पुढील मुलांसाठी $30 असे प्रति व्यक्ती असं या बर्ड पॅराडाईसमधलं तिकीट आहे. तर आता आपण त्यांना तिकीट दाखवून एंटर करत आहोत बर्ड पॅराडाईसमध्ये. तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. सगळीकडे हिरवीगार झाडे दिसत आहेत. तर चला पाहूया कसं आहे हे सिंगापूरमधील बर्ड पॅराडाईस. त्यांनी कशा प्रकारे बनवलेलं आहे हे आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर गाईज आपण बर्ड पार्कमध्ये एंट्री केलेली आहे. सो फर्स्ट आपण आता पाहणार आहोत पेंग्विन. तर तिकडेच आपण आता जाणार आहोत. पण इथे मस्त असा धबधबा दिसलेला आहे. सो हे सर्व आर्टिफिशियल आहे, पण किती रिअल वाटते पाहू शकता. किती सुंदर आहे. तर गाईज बर्ड पार्कमध्ये एंट्री केल्या केल्या आपल्याला फर्स्टच पेंग्विन पाहायला भेटणार आहे. तर पहिल्यांदा पेंग्विनच्या घरामध्ये आपण आता एंट्री करणार आहोत. तर चला. आत्ता आपण आलो आहोत पेंग्विन झोनमध्ये. तर पाहू शकता इथे पेंग्विन्स स्विमिंग करताना दिसत आहेत आणि काही पेंग्विन्स वरती आराम करत आहेत. तर पेंग्विन स्विमिंग करताना पाहून मुले तर खूप खुश आहेत. तुम्हाला समोर आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल. दादू आणि शिवांशी तर खूप खुश झाले आहेत, कारण प्रत्येक मिनटाला एक नवीन पेंग्विन वरती येऊन मस्त असं याच्यामध्ये उडी मारताना दिसतो आणि त्यांच्या ज्या
चालण्याची पद्धत आहे ती खरंच खूप फनी आहे. सो ते बघतच बसावंसं वाटतं. तर खरंच खूप क्यूट असे पेंग्विन आहेत. तुम्ही असे क्यूट पेंग्विन कधी जवळून एवढ्या पाहिले आहेत का? हे कमेंट करून नक्की सांगा. तर हा बघा, हा जो पेंग्विन आहे कंप्लीट 5 मिनिट झालं कडेला येतो आणि उडी मारण्याचा प्रयत्न करतोय, पण उडी काय मारेना. इकडून तिकडे फिरताना चालताना दिसत आहे आणि यांची जी चालण्याची युनिक स्टाईल आहे ना, ते पाहून खरंच खूप असं त्यांच्याकडे बघतच बसावंसं वाटतं. तर हे खूप युनिक स्टाईलने चालतात. तर फायनली त्याने आता याच्यामध्ये डुबकी मारलेली आहे. तर पाहू शकता किती छान पद्धतीने यामध्ये स्विमिंग करत आहेत. तर हे पाहून आम्हाला पण खूप छान वाटत आहे. कारण प्रत्येक वेळेस वरती वेगवेगळे पेंग्विन्स इथून पोहताना दिसत आहेत. तर इथे टेम्परेचर स्पेशली थंड ठेवलेलं आहे, कारण पेंग्विन्सला कोल्ड एन्व्हायरमेंट लागतो एक्झॅक्टली त्यांच्या नॅचरल ज्या हॅबिटेट सारखंच. तर हे बघा, काही स्विमिंग करत आहेत, काही एकमेकांसोबत टाईम स्पेंड करत आहेत. हॉनेस्टली जो हा पेंग्विन एक्सपिरियन्स खूपच स्पेशल आहे. रिअल लाईफमध्ये इतके जवळून पाहणं म्हणजे नेक्स्ट लेवल फिलिंग. जर तुम्हाला पेंग्विन्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता इथे समोर पाहू शकता, तर इथे स्वच्छता करण्यासाठी इथले जे वर्कर आहेत ते आलेले आहेत. तर आता हा पेंग्विनचा जो झोन आहे ते या मस्त असं पाण्याचं प्रेशर देऊन स्वच्छ करत आहेत. तर सिंगापूरमधील बर्ड पॅराडाईसमध्ये खूप छान पद्धतीने यांनी मेंटेन केलेलं आहे. खूप स्वच्छ आणि सुंदर आहे हे बर्ड पॅराडाईस. तर आता आपण जाणार आहोत नेक्स्ट झोनमध्ये किंवा नेक्स्ट सेशनमध्ये. कोणते पक्षी आहेत ते पाहण्यासाठी चला मग. किती सुंदर बनवलेलं आहे पाहू शकता. तर गेल्या वेळेस अजून बनवायला चालू होतं तेव्हा एवढं भारी नव्हतं, पण आता एकदम मस्त आहे. दादू वरती काय आहे बघ. शामृगाच्या वेगवेगळ्या जाती आहेत इथे. तर वरती पण शामृग बसलेले आहेत. इथे छोटे आहेत आणि समोर पाहू शकता हे आहेत ते मोठे शामृग आहेत. सो यांना पिण्याच्या पाण्याची सोय पण केलेली आहे आणि साईडलाच इथं खाऊसाठी पण त्यांनी ठेवलेलं आहे. सो यांना म्हणजे जेव्हा यांचा खाण्याचा टाईम असेल तेव्हा इथले जे कामगार आहेत ते येऊन खाऊ ठेवतात. तुला पाहायचं आहे? तर इथे समोर पण पाण्यात काही बसलेले आहेत. सो वरती जाळे आहे उडून जाऊ नये म्हणून. शकता पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवलेलं आहे. सो त्यामुळे इथे सर्व पक्षी आलेले आहेत आणि खाली पण त्यांना खाण्यासाठी टाकलेलं आहे. सो यांचं खाण्याचं टायमिंग फिक्स आहे. तर वरती वेटिंगला थांबलेला आहे एक पोपट. खूप शिस्तबद्ध आहेत या सिंगापूरच्या पार्कमधले पक्षी. सो चला पुढे जाऊया आता. तर पाहू शकता किती छोटे छोटे आणि क्यूट पक्षी आहेत. सो प्रत्येकाला खाण्याच्या आणि ते पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे. चला नेक्स्ट. लुक ॲट दिस. वाव. हाय. जेवढं तेवढं कमी आहे. खारू आवडलं तुला? दादू आवडलं तुला? हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. किती एकजुटीने राहत आहेत हे. वरती वेटिंगला थांबलेत बरं का ते. खरंच सांगते, प्रत्येक ठिकाणी पाहायचं ते खाण्यासाठी वरती वेटिंगला असतात. ते खाऊन हा फर्स्टवाला खाऊन उडून गेल्याशिवाय तो वरचा आहे तो खाली येत नाही. खूप काही शिकण्यासारखं आहे निसर्गाकडून.
तर इथे पाहू शकता प्रत्येक सेक्शनमधील पक्षी पाहून झाल्यानंतर मस्त असं इथे आपल्याला स्क्रीनवरती पण त्यांच्या ॲक्टिव्हिटी पाहायला भेटतात आणि मस्त असं बसण्यासाठी आणि इथे झोपण्यासाठी झोपून पाहण्यासाठी आपल्याला सोय आहे. सो पार्क पाहून जरा थकल्यासारखं झालं तर प्रत्येक सेक्शन पाहून झाल्यानंतर मस्त असं इथं आपण बसू शकतो, थोडासा आराम करू शकतो आणि नंतर नेक्स्ट सेक्शनमधील पक्षी बर्ड आहेत ते पाहू शकतो. तर खूप सुंदर असा हा पार्क आहे सिंगापूरमधील. तर पाहू शकता इथे बसून पण आपण स्क्रीनवरती मस्त अशा पक्ष्यांच्या चिवचिवाट ऐकतोय कानावर, त्यामुळे खूप भारी वाटतंय. सो इथं थोडासा विश्रांती करून आपण आता पुढच्या सेक्शनकडे जाणार आहोत. चला. हे पोपट आहेत काय हो सगळे, किती छान दिसतात बघा ना. तर इथे पोपटाच्या वेगवेगळ्या जाती आहेत, पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत त्यांच्यावरचा रंगछट्टा. तर वाव, चू 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 चू. चला पुढे. आता कशा प्रकारे हे फ्रुट्स खात आहेत. तर हे फ्रुट्स ठेवण्यासाठी आलेले आहेत. वाव, किती जमलेले आहेत आणि पहा ना किती मस्त दिसत आहे. पूर्ण झाडाला या रंगीबेरंगी पोपटांनी वेढलेल्या. स्टेशनमध्ये एवढ्या प्रकारचे पोपट आहेत, तर तुम्ही पाहिलेच आहेत, या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तर चला पुढे आता आपण जाऊया. तर हे आहेत फ्लेमिंगो. त्यानंतर इथे समोर पाहू शकता झाडावरती समोरच्या किती पक्षी बसलेले आहेत. पूर्ण झाड रेड दिसत आहे, मी झूम करून दाखवते. तर हे सर्व जे रेड दिसतंय ते पक्षी बसलेले आहेत ह्या झाडावरती. तो धबधबा आहे आणि ऑलरेडी हा बर्ड पार्कचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तेव्हा अजून बर्ड पार्क एवढं म्हणजे डेव्हलप झालं नव्हतं, पण आता सगळीकडे एवढं सुंदर बनवलेलं आहे. सो तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा. पक्षी तेच आहेत, फक्त सुधारणा केलेल्या आहेत तिथे. चला, नवीन काही असेल तर मी नक्कीच व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर गाईज इथे पाहू शकता या पण पोपटाच्या जाती आहेत, पण हे लांब शेपटीचे पोपट आहेत. किती वेगवेगळ्या कलरचे आहेत हे पाहू शकता आणि किती यांच्यावरच्या रंगछटा किती उठाळून दिसत आहेत. सिंगापूरमधील बर्ड पॅराडाईसमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मजेदार वॉटर प्ले एरिया आहे. तर पाहू शकता इथे लहान मुले एन्जॉय करताना दिसत आहेत. तर फन प्लस रिफ्रेशमेंट एकाच ठिकाणी पाहायला भेटते. बर्ड पार्कमधील पक्षी पाहून झाल्यानंतर मस्त इथे लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया असल्यामुळे मुले खुश होतात. तर पाहू शकता किती खुश आहेत लहान मुले. तर जर तुम्ही फॅमिलीसोबत येणार असाल तर हा प्लेस डेफिनेटली मिस करू नका. खरंच खूप सुंदर आहे सिंगापूरमधील हा बर्ड पॅराडाईस. नक्की विजिट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगापूरमधील बर्ड पॅराडाईसमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत हे दाखवलेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया लवकरच अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.